मल्टीपर्पज हेल्थ वर्कर अर्थात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ते आरोग्य निरीक्षक या पदापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा समतानगर येथील प्रशांत मांदळे यांचा प्रवास। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। देवगराजा समतानगर येथील स्थित पण शिंदखेडा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील रहिवासी व जालना जिल्ह्यातील अंबड येथे मच्छोदरी विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले पंढरीनाथ बंडूजी मांदळे सर यांचे चिरंजीव प्रशांत मांदळे यांचा हा जीवन प्रवास। प्रशांत मांदळे यांचे 12वी सायन्स झाल्यानंतर त्यांनी श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे डीएड केले, परंतु सरकारने सीईटी घेतली नसल्याने नोकरी मिळाली नाही, म्हणून त्यांनी स्वतःचा संसार व घर परिवार चालवण्यासाठी जालना येथे सन 2018 ते 2019 पर्यंत स्वच्छता निरीक्षक म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम केले। मध्येच कोरोना आल्याने त्यांना ते काम सोडून घरी यावे लागले, परंतु घरीही त्यांनी मूळ गावी राहून शेती केली। त्यानंतर परत ते छत्रपती संभाजीनगर येथे 2023 ला मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून परत कॉन्ट्रॅक्ट बेसवर रुजू झाले। 2023 ते 2025 पर्यंत त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांच्या या मेहनतीचे चीज होऊन त्यांची कायमस्वरूपी कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य निरीक्षक म्हणून आज निवड झाली आहे। शिक्षण असल्याने पैसे भरून त्यांना सहज नोकरी मिळाली असती, परंतु पैसे भरून नोकरी करण्याचा त्यांचा स्वाभिमान आडवा येत असल्याचे त्यांनी सांगितले। आज मेहनतीचे चीज होऊन आरोग्य निरीक्षक पदाची ऑर्डर घेऊन ते देवगराजा येथे आले असता त्यांच्या हितचिंतक मित्र परिवारातील उज्ज्वल गवई सर, नितीन साळवे सर, सुमित झोटे सर, नितीन आंबोरे तसेच माजी नगरसेवक प्रदीप वाघ, मातोश्री शिंदखेडा मतदारसंघाचे लाडके आमदार मनोज कायंदे, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे संपादक प्रवीण कुमार काकडे यांनी प्रशांत मांदळे यांच्यासह त्यांच्या आई वडिलांचे गुलाब उधळून व हार घालून पुष्पगुच्छ देत स्वागत केले। यावेळी त्यांच्या आई वडिलांचे मन भरून आलेले बघायला मिळाले। निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीप्रमाणे नातेवाईक व इतरही निंदकाकडून डिचवण्यात आल्यानंतरही त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या मेहनतीने हे शिखर गाठल्याचे त्यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून दिलेली प्रतिक्रिया। नमस्कार, मी प्रशांत मांदळे। मी कोल्हापूरमध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून जॉईन होणार आहे उद्या किंवा परवा। मला ऑर्डर आलेली आहे। खरं तर हा संघर्ष आणि त्याचं सगळं काही श्रेय माझ्या आई वडिलांना जातं सर्वप्रथम, नंतर आपल्या तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं, आणि कुठंतरी खारीचा वाटा म्हणून जे तुमच्या आमच्यासारखे जे मित्र आहेत, म्हणजे तसे तर दादा माझा भाऊ आहे, पण ते मित्र आधी नंतर भाऊ आहेत, कारण त्यांनी मला जीवापाठ सांभाळले। मला लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत त्यांनी डोळ्यानं बघितले मी कसा होतो काय होतो। तर माझं शिक्षण 12वी सायन्स झालं, त्याच्यानंतर मी SI कोर्स केला पुण्याला, त्याच्यानंतर मी डीएड केलं। वडिलांची इच्छा होती की बाबा मी शिक्षक आहे, घरात प्राचार्य आहे म्हणे, तर तू पण शिक्षक पाहिजे। तर ते डीएड करूनही आज असं झालं की आपल्याला नोकऱ्या घेण्यासाठी एक तर TET CET पास करा, नंतर पैसे भरा संस्थेवर, आणि त्याचा मी विरोधक होतो की मला पैसे नाही भरायचे, होईन तर माझ्या मनानं होईन, नाही तर मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आयुष्यभर काम करतो। त्यामुळं आज हे वय झालं पण मी पैसे नाही भरले, आणि शेवटी आईवडिलांचीच पुण्य आहे माझ्या पाठीमागं, त्यांचा आशीर्वाद म्हणा किंवा नाही झाला आपल्या मुलाचा आरोग्य सेवक म्हणून मी कोल्हापूरमध्ये सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून जॉईन होणार आहे। तर प्रशांत मांदळे यांचे वडील मांदळे सर यांनी भावुक होऊन दिलेली प्रतिक्रिया। मी याबद्दल फक्त माझी प्रतिक्रिया एवढीच व्यक्त करेल की माझ्या मुलानं त्याच्या प्रयत्नांनी पराकाष्ठांनी आणि संपूर्ण आमच्याकडे लक्ष देऊन तो जीवनामध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून त्या पदावर नियुक्त झाला, याचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे। तथागताची कृपा आणि त्याचे खडतर प्रयत्न असल्यामुळे तो जीवनामध्ये यशस्वी झाला, एवढंच मला म्हणायचं या ठिकाणी। तर दुसरीकडे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेले कुंभारझरी गावातील प्रथम नागरिक गावचे लोकप्रिय सरपंच विजय पाटील परिहार यांचा वाढदिवस ग्रामपंचायत कार्यालय कुंभारझरी येथे ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य यांनी साजरा केला। प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी वाढदिवसानिमित्ताने सरपंच यांना लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या वतीने चॅनलचे नाव असलेला प्रिंटेड पेन भेट म्हणून गिफ्ट दिला। त्यानंतर गावच्या विकास कामाबद्दल सरपंच विजय पाटील परिहार यांची जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी घेतलेली समोरासमोर अशी थेट मुलाखत। नमस्कार, लोकप्रश्न न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत।
नमस्कार. आज आपला वाढदिवस आहे. आमच्या लोकप्रश्न न्यूज चॅनल कडून आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपली या परिसरामध्ये खूप एक लोकप्रियता वाढलेली आहे आणि तुमचा आज वाढदिवस आहे. काय वाटतंय तुम्हाला, काय सांगाल? हे आमच्यावर असलेलं लोकांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातीर लोक आपल्याला समजा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून येत आहे. तुम्ही जनतेसाठी असं काय केलं की तुमची लोकप्रियता वाढली? आमचं जनतेसाठी म्हणजे पहिले सांगायचं म्हणजे कुंभारदरी गावचे आम्ही सरपंच आहे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच असताना आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व मंडळी एक जीवानं काम करत आहे. मग ते निराधार लोकांचे पगार असेल, त्यानंतर घरकुलांचा विषय असेल, गावातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचा प्रश्न असेल, त्यानंतर अंडर ड्रेनेज जे म्हणतो आपण ते अंडर ड्रेनेज या ठिकाणी कुंभारदरीमध्ये आम्ही केलेलं आहे. आणि आम्हाला फक्त एकच असं उद्दिष्ट या ठिकाणी आहे की कुंभारदरी गाव आपण सुजलन सुफलाम कसं करू शकू आणि त्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. काही चुका आमच्याकडून होत असन पण त्या सुद्धा आमचे गावकरी मंडळी त्या पोटात घालतात, त्याबद्दल सुद्धा आम्हाला फार अभिमान वाटतो गावकऱ्यांचा. घरकुलांचे प्रश्न कसे सोडविलेत नागरिकांचे? घरकुलांचे प्रश्न पहिले PM पंतप्रधान योजनेचे घरकुल असेल, त्यानंतर तुम्हाला सांगण्यास मला म्हणजे अतिशयोक्ती नाही वाटणार की रमाई योजनेअंतर्गत आमच्या कुंभारदरी गावामध्ये एकही लाभार्थी आता तुम्हाला सापडणार नाही. त्यानंतर दुसरा विषय यशवंतराव मध्ये 50% घरकुलाचा मी या ठिकाणी वाटप झालेलं आहे आणि 50% मंजूर झालेलं आहे. पण एक PM योजनामध्ये आल्यामुळं थोडंसं ते स्टॉप झालेलं आहे. आणि दुसरं त्यानंतर राहिला विषय की ओपन मधून समजा की ओपन यावेळेस ऑनलाईन मध्ये करून द्या म्हणून शासनानेच या ठिकाणी आपल्याला ऍपद्वारे ऑनलाईन घरकुल योजनेसाठी हे केलं आहे. ते सुद्धा गावकरी मंडळीने चांगल्या प्रतिसाद देऊन या ठिकाणी ऑनलाईन केलेलं आहे. अजून गावकऱ्यांच्या अजून काही अडीअडचणी आहेत, काही समस्या आहेत, असं काही तुम्हाला जाणवतंय? काही तक्रारी वगैरे आहेत तुमच्याकडे? तक्रारी तर येतच राहत्या आणि जर तक्रारी केल्या तरच आम्ही बी काम व्यवस्थित करू शकू. जर कोणी तक्रार नाही केली तर माणूस ते सत्तेच्या नशेत काम करत राहील. जे तक्रार करतात हे करतात, आम्हाला उलट चांगलं त्यातून शिकण्यास मिळतं आणि आम्ही पाय जपून टाकतो. त्यांनी अशाच तक्रारी करत राहू आणि आम्ही ते व्यवस्थित पाय त्या ठिकाणी व्यवस्थित पाय टाकत राहू. किती वर्ष झाले तुम्हाला सरपंच पदभार सांभाळून? सरपंच पदभार सांभाळून पहिले एक 5 वर्ष या गावाची आम्ही याच्या अगोदर सुद्धा सेवा केलेली आहे आणि आता जवळपास 2.5-3 वर्ष या ठिकाणी आम्हाला सरपंच पद घेऊन झालेले आहे. म्हणजे एकंदरीत तुमचा कार्यकाल चांगला आहे आणि तुमच्या परिसरात आणि कुंभारदरी परिसरात तुम्ही एक लोकप्रिय सरपंच म्हणून सगळीकडे तुमचं नाव घेतलं जाते. तर नक्कीच तुम्ही जनतेसाठी काहीतरी चांगले केले, त्याच्यामुळे तुमचं चांगलं नाव निघतंय. खूप खूप धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा धन्यवाद. आभारी आहे तुमचा.